नमस्कार मित्रांनो संदेश डिजिटल सर्व्हिसेस या चॅनलवर आपले स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर तुमचे आधार कार्ड हे अपडेट केले असेल, त्याच्यामध्ये काही सुधारणा तुम्ही केली असेल, तर आधार केंद्रातून तुम्हाला एक अशी पावती भेटली असेल, आधार दुरुस्ती पावती। तर मित्रांनो, या आधारच्या पावतीवरून तुम्ही अपडेट केलेले आधार कार्ड हे कसे डाउनलोड करू शकता घरच्या घरी, त्याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती सांगणार आहे। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलमार्फत येत असतात। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सर्वप्रथम तुमच्याजवळ जो काही मोबाईल असेल, काही स्मार्टफोन असेल, तर तुम्हाला मोबाईलमध्ये गूगल सर्च करायचे आहे। गूगल सर्च केल्यानंतर तुम्हाला आता इथे सर्च बारमध्ये तुम्हाला ई आधार हा पर्याय तुम्हाला सर्च करायचा आहे। ही ई आधार म्हणजे ही ऑथराईज जी काही आधार कार्ड डाउनलोड करण्याची जी काही वेबसाईट आहे, ही ती वेबसाईट आहे, ही तुम्हाला आता सर्च करायची आहे, ई आधार। तर तुमच्यासमोर भरपूर असे लिंक दिसतील तुम्हाला। तर तुम्हाला सुरुवातीलाच जी काही युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया ही जी काही वेबसाईट आहे, त्यावर तुम्हाला आता क्लिक करायचे आहे। मित्रांनो, सध्या वेबसाईटवर लोड हा खूप असल्यामुळे वेबसाईट ही खूप स्लो चालत आहे। तर तुम्ही थोडा वेट करा, वेबसाईट ओपन होईल। वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर आता इथे भरपूर असे ऑप्शन दिसतील। तर तुम्हाला आता डाउनलोड आधार हा पर्याय तुम्हाला आता शोधायचा आहे। तर डाउनलोड आधार या पर्यायावर तुम्हाला आता क्लिक करायचे आहे। वरतून 3 नंबरलाच हा डाउनलोड आधार हा पर्याय आहे, त्यावर तुम्हाला आता क्लिक करायचे आहे। तर अशा प्रकारे तुमच्यासमोर आधार कार्ड डाउनलोड करण्याची जी काही वेबसाईट आहे, ही आता ओपन झालेली आहे, युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया। तर यामध्ये तुम्हाला आता 3 असे पर्याय दिलेले आहेत। त्यापैकी तुम्ही तुमच्याजवळ जो काही पर्याय उपलब्ध असेल, त्याप्रमाणे तुम्ही आधार कार्ड हे तुमचे डाउनलोड करू शकता। तर इथे आधार नंबर, एनरोलमेंट आय डी नंबर आणि व्हर्च्युअल आय डी नंबर असे इथे 3 पर्याय दिलेले आहेत। तर तुमच्याकडं जुनं आधार कार्ड असेल, त्याचा नंबर असेल, तर तुम्ही त्या नंबरने सुद्धा इथे नंबर टाकून, कॅप्चा टाकून, OTP टाकून तुमचं आधार कार्ड डाउनलोड करू शकता। परंतु काही जणांकडील आधार कार्ड हे हरवलेले असते, त्यांच्याकडे नंबर वगैरे काही नसतो। तर त्यांना ही जी काही आधार केंद्रातून जी काही पावती दिलेली असते, या पावतीवरून तुम्ही हे आधार कार्ड काढू शकता। तर त्यासाठी तुम्हाला इथे आता एनरोलमेंट आय डी नंबर या पर्यायावर तुम्हाला आता क्लिक करायचे आहे। त्यानंतर इथे तुम्हाला विचारलं जाईल, इंटर 14 डिजिट एनरोलमेंट नंबर। तर तुम्हाला पावतीवर तुम्हाला दिलेलं आहे बघा, सुधारणा विनंती क्रमांक, अपडेट रिक्वेस्ट नंबर। तर तुम्हाला इथे नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर सिलेक्ट ई आय डी डेट। तर पावतीच्या उजव्या बाजूला एक तारीख दिलेली आहे, ती तारीख आता तुम्हाला पावतीवर जशी आहे त्या पद्धतीने तिथे तुम्हाला टाकून घ्यायची आहे। तर अगोदर तुम्हाला इथे आता साल निवडायचे आहे। नंतर तुम्हाला इथे महिना निवडायचा आहे आणि नंतर तुम्हाला दिवस निवडायचा आहे। तर आणि इथे तुम्हाला आता तुमची तारीख टाकल्यानंतर पावतीवर जी काही तारीख आहे तुम्ही आधार कार्ड अपडेट केल्याची, त्यानंतर टाकल्यानंतर तुम्हाला आता सेट हा पर्याय दिसेल, त्यावर तुम्हाला आता क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला आता सिलेक्ट ई आय डी टाईम। तर तुम्हाला इथे आता टाईम विचारला आहे। तर टाईम टाकताना तुम्हाला जो काही पावतीवर जो काही टाईम दिलेला आहे, तो तुम्हाला आता टाकून घ्यायचा आहे। तर इथे दिलेलं आहे हॉवर, मिनिट आणि सेकंद। तर तुम्हाला अगोदर सेकंद टाकून घ्यायचे आहे, त्यानंतर इथे तुम्हाला आता मिनिट टाकायचे आहे। आणि आता तुम्हाला इथं तास टाकायचे आहेत।
नंबर तुम्ही एकदा एनरोलमेंट नंबर व्यवस्थित पाहून घ्या, तारीख पाहून घ्या, त्याच्यानंतर वेळ बघून घ्या. आणि आता तुम्हाला ह्या तिन्ही गोष्टी टाकल्यानंतर आता तुम्हाला इथं शेजारील जो काही कॅप्चा बॉक्समधील कॅप्चा आहे तो तुम्हाला आता आहे तसाच इथं इंटर कॅप्चा या ठिकाणी तुम्हाला आता टाकायचं आहे. त्यानंतर आता तुम्हाला इथे इंटर OTP या पर्यायावर तुम्हाला आता क्लिक करायचे आहे. इंटर OTP या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो काही तुम्ही नंबर अपडेट करतेवेळी दिलेला आहे त्यावर तुम्हाला आता एक OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर व्हेरीफाय अँड डाउनलोड या पर्यायावर तुम्हाला आता क्लिक करायचे आहे. तर व्हेरीफाय अँड डाउनलोड या पर्यायावर क्लिक केल्यानंतर थोडी प्रोसेसिंग होईल आणि त्यानंतर तुमचे आधार कार्ड हे डाउनलोड होईल. तर हे बघा तुमचे आधार कार्ड हे डाउनलोड झालेले. कॉंग्रॅच्युलेशन, युअर आधार हॅज बीन डाउनलोड सक्सेसफुली डाउनलोड. कॉंग्रॅच्युलेशन, युअर आधार हॅज बीन सक्सेसफुली डाउनलोड. तर तुमचे आधार कार्ड आता हे डाउनलोड झालेले आहे. तर तुम्हाला आता आधार ज्या ठिकाणी तुमचे आधार कार्ड हे डाउनलोड झाले तुम्हाला आता ते ओपन करायचे. तर ही जी काही आधार कार्डची जी काही PDF फाईल राहते हिला पासवर्ड राहतो. तो पासवर्ड म्हणजे तुमच्या नावाची सुरुवातीचे 4 अक्षर हे कॅपिटल लेटरमध्ये टाकायचे. त्यानंतर तुमच्या जन्माचे वर्ष आहे ते तुम्हाला टाकायचे आणि ओपन करायचं आहे. तर हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे हे आधार कार्ड तुम्ही घरबसल्या मोबाईलवर तुमच्या डाउनलोड करू शकता. मित्रांनो, काय होतं, इमर्जन्सी आपल्याला कधीही आधार कार्डची गरज भासू शकते. अशा वेळेस तुम्ही या पद्धतीने तुम्ही हे आधार कार्ड अपडेट केलेले आधार कार्ड हे डाउनलोड करू शकता आणि तुमचे काम हे तुम्ही करू शकता. आणि तुमच्याकडं जर पावती नसेल तर तिथे 3 ऑप्शन दिलेले तुम्ही जेव्हा आधार कार्ड डाउनलोड करता त्यावेळेस तुम्हाला 3 पर्याय दिलेले आहेत. तर तुम्ही 3 पर्यायापैकी आधार नंबर हा पर्याय टाकून आधार नंबर हा पर्याय सिलेक्ट करून तुम्ही आधारचे 12 अंकी नंबर टाकून सुद्धा तुम्ही तुमचं आधार कार्ड हे डाउनलोड करू शकता. फक्त तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही माहिती होती. तुम्ही जर तुमचे आधार कार्ड आत्ता अपडेट केले असेल तर या पद्धतीने तुम्ही तुमचे आधार कार्ड हे मोबाईलवर घरी बसून डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, अशी ही माहिती होती. माहिती आवडली असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.